तर आपल्याबरोबर आहेत मयूर दौंडकर, हे आपले गाववाले आहेत राजगुरुनगरचे आणि यांच्याकडे आहे स्क्रैम्बलर 400X। टीटी के लिए T4 स्पीड से भी ज़्यादा बेटर है अगर आप सिटी में यूज़ करो। हंटर पे बैठते हो तो उस पर बैठोगे तो लाइक योर हमेशा आप एग्रेसिवली नहीं चलाते। गुरिल्ला वगैरह अच्छे है बट उसका वाइब्रेशंस बहुत ज़्यादा है। करेक्ट। इसका रिफाइनमेंट फील होता है मुझे, मतलब स्पीड 400 का चलाते टाइम। त्याच्या मागे घेण्याचं कारण असं आहे की सगळ्यात जास्त स्टेबल मला स्पीड 400 वाटली कि या बजट सेगमेंटमध्ये ही बाइक बेस्ट है। माइंडसेट था कि कभी अपग्रेड करना होगा तो ट्राइम के पास वो ऑप्शंस है कि हम लोग कभी अपग्रेड कर सकते हैं। अरविंद सर जो है वो डील करते हैं बिग बाइक्स में। Before भाई एजाज भाई आपके बहुत चाहने वाले मिल रहे हैं, तो यस शौक वही जो दिल से जिया जाए, जैसे दोस्तों के साथ बाइक राइड। ना मंजिल की फिक्र ना वक्त का हिसाब, बस रफ्तार, रोड और स्वैग हमेशा हमारे साथ। इसीलिए कहते हैं दोस्त, बढ़ती उम्र को रोकना है तो अपने शौक जिंदा रखिए। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे रविवार आणि सकाळचे 6:30 वाजलेले आहेत। रस्त्यावरती गर्दी बिलकुल नाही आहे आणि आपण चाललेलो आहोत ब्रेकफास्ट राईडसाठी। सो ट्रायम्फ PCMC यांनी ही राईड आयोजित केलेली आहे फॉर ऑल द ट्रायम्फ ओनर्स ऑफ PCMC। आता मी जाणार आहे ट्रायम्फ शोरूम, जे की आहे पिंपरी येथे, आणि मग तिकडनं राईड सुरू होणार आहे मॅप्रो गार्डन वाई येथे। आय एम सुपर एक्साइटेड, कारण लडाखची ट्रिप झाल्यानंतर आता ऑलमोस्ट 1 महिना व्हायला होईल, कुठेच राईड झालेली नाही आहे। एक तर पहिली गाडीने ट्रान्सपोर्टने येण्यासाठी खूप वेळ घेतला, नंतर आल्यानंतर गाड्या डॅमेजही होत्या, डॅमेज रिपेअर करायला वेळ गेला, सर्व्हिसिंग, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाऊस बिलकुलच उघडलेला नव्हता। आज जो तुम्हाला कोरडा रस्ता दिसतोय हा ऑलमोस्ट मी 1 महिन्यानंतर बघतोय, नाहीतर मागच्या 1 महिन्यामध्ये पावसाची संततधार कंटिन्यू चालूच होती। सो आज जरा भारी वाटतंय, कोरडा रस्ता आहे आणि पावसाची भीती अशासाठी वाटत नाही की आपण भिजू की काय, रेन लाइनर्स विल टेक केअर ऑफ इट। पण बाईक इतकी खराब होते ना, बघवत नाही। म्हणजे तुम्ही वॉश करून घेतल्यानंतर एक हार्डली 5 मिनटं बाईक चालवली की पूर्ण बाईक पूर्ण खराब होते, and it feels so sad, it hurts. सुद्धा रस्ता कोरडा आहे,
ग्रुप राईडचा म्हणजे ग्रुप ब्रेकफास्ट राईडचा तसा माझा हा दुसरा तिसरा एक्सपिरियन्स असेल. याच्या अगोदर पण ब्रेकफास्ट राईड्स मी केलेले आहेत, पण त्यावेळेस यूट्यूब चॅनल एक्झिस्ट करत नव्हता. सो त्या राईडचं कुठलंच रेकॉर्ड नाही आहे अदर दॅन द फोटोज दॅट आय हॅव. सो आजची राईड पूर्ण कॅप्चर करायची आहे. फेलो रायडर्स जे येतील त्यांच्याबरोबर बोलायचं सुद्धा आहे, त्यांचा काय एक्सपिरियन्स असेल ट्रायम घेण्याचा त्याच्याहीबद्दल बोलायचं आहे. कॉमन प्रॉब्लेम काय आहेत लोकांना ट्रायमबद्दल तेही इथे कळतील, कारण रिअल फीडबॅक जो आहे तो फक्त ओनर्सच देऊ शकतात जे ते गाडी वापरतात. सो माझा एक्सपिरियन्स मी शेअर करेलच, पण बाकी लोकांचं नक्की काय म्हणणं आहे ट्रायम गाड्यांच्या बाबतीत तेही कळेल. चला 6:35 झालेलं आहे. जाऊयात शोरूमला. ॲक्च्युली रिपोर्टिंग टाईम ते 6:30चं आहे. फ्लॅग ऑफ 7:15 वाजता होणार आहे. सो साधारणतः 6:50 7 वाजेच्या आत ते पोहोचायचं टार्गेट आहे आणि आय थिंक ते अचीव होईल. कारण मोकळा रस्ता मिळणं त्यासाठी तुम्हाला सकाळी लवकरच उठावं लागेल. सो संडेची सुरुवात 5:30-6 वाजता करणारे मला असं वाटतं रायडर लोकच असतात. अदरवाईज सगळी दुनिया जी असते त्यांचा दिवस रविवार 10-12च्या नंतर चालू होतो. त्यामुळे रस्त्यावरती तुम्हाला अगदी तुरळक गर्दी बघायला मिळते. इट फील्स सो गुड, सो नाईस. घरून निघून आपल्याला फक्त 12 मिनटं झालेत. वी आर ऑलरेडी ॲट द KSB चौक. ही आहे सकाळच्या ब्रेकफास्ट राईडची गंमत. गेट द कम्प्लीट फ्री रोड्स. यू कॅन गिव्ह युअर बाईक अ फ्री हँड अँड जस्ट क्रूज अलॉंग. आणि हा झेंडा जो फडकतोय ना, हा नेहमी मला त्या उमलिंगला पॉईंटची आठवण करून देतो. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. उमलिंगला टॉप, यू विल फील ॲट द टॉप ऑफ द वर्ल्ड. तिकडे हा मी लडाखी फ्लॅग लावलेला आहे. इट वॉज ग्रेट एक्सपिरियन्स, ग्रेट. हो, कोणी आलं आहे की नाही का? मी चालू आहे. आलेत लोक आलेली आहेत. व्हेरी नाईस. ओके. मी आहे इथे ट्रायम्फ शोरूमला आणि 6:30ची वेळ होती. आत्ता सध्या फक्त 4 रायडर आलेले आहेत. एकदा ओळख करून घेऊयात. आहे निरंजन, सिराज आणि आकाश. हे 3 लोक येणार आहेत. बाकी लोक एक्सपेक्टेड आहेत. सो आय डोंट नो किती लोक टर्नअप होतात संडेला. पण एक तुम्हाला बाईक दाखवतो कस्टमाइज केलेली. ही आहे निरंजनची आणि त्याची स्पीड 400 आहे. आणि सायलेन्सर पण मॉडिफाय केला आहे. सो दिस इज द स्क्रॅम्बलर्स सायलेन्सर. आणि त्याचा टँक बघा. टँक जो आहे तो एकदम मेटल मिरर फिनिशमध्ये बनवलेला आहे. दिस इज लुकिंग सो नाईस. आणि हे सगळं कस्टमायझेशन आहे. ट्रायम्फ सर्व्हिस सेंटर विल डू इट फॉर यू इफ यू आर इंटरेस्टेड. सो नंबर प्लेट कस्टमायझेशन असेल, टँक असेल, छोट्या कस्टमायझेशनने बाईक एकदम वेगळी आणि युनिक दिसते. चला बाकी रायडर्सचं वेट करूयात, बघूयात किती वेळ लागतोय. आणि मग आपल्याला जायचं आहे वाई मॅप्रो पार्क इथे. मला वाटलेलं इथे फक्त 4 रायडर आहेत. आणखी 3 रायडर आतून बाहेर आले.
बाहेरून आत आले, उलटा आलं. सो दिस इज सार्थक. हाय सार्थक. हे आहेत मयूर दौरकर. मयूर इज आवर सबस्क्रायबर. हा. सो एक सबस्क्रायबर भेटलेला आहे, चिराग. सो टोटल आपण झालेलो आहोत 8 पीपल 7 जण तर आत्ता झालेले आहेत. आणखी रायडर्सची वेट करतोयत. बघूया बाकी लोक कधी येत आहेत ते. रायडर सगळे लाईन अप आहे. सो 1 2 3 4 5 6 7 8 आणि मी आहे 9वा रायडर. रिकॉर्ड करके ले लो. हाँ मैं रिकॉर्डिंग चालू है. मैं आगे रुकता हूँ, आप एक एक करके जाओ सामने से. और जो मैप वाला है उसको बोलो आगे रखने के लिए. मेरे पास है नहीं मैप फिलहाल का. तो टेम्पररी तो आपको मालूम है ना क्या? हाईवे पर. हाँ वाकड़ पहुँचने का है सिर्फ. ओके सो ग्रुप राइडला सुरुवात होणार आहे आणि फर्स्ट बाईक आलेली आहे ती आहे स्क्रॅम्बलर 400 XC. आपका नाम सर? तनवीर अहमद. ओके तनवीर सर. चलो थैंक यू सो मच. थैंक यू. दिस इज माय स्पीड. दिस इज द न्यूएस्ट वन इन द ग्रुप. सो दिस इज स्पीड 400, द न्यू रेड कलर. सार्थक. अगेन निरंजन, द मॉडिफाइड स्पीड 400 गाय. स्वप्नील सर आज येत नाही आहे. ही इज नॉट गियर्ड अप. नेक्स्ट टाइम. He has come to meet me today. Oh, एजाज सर का जलवा देखो. So he has this Scrambler 400X. This is the new speed T4 by the way. The next one we have one more T4. Hello, Siraj. Okay, one more speed 400, the new red color. Chirag. Okay, the Scrambler 400 XC. Mayur. This is Mayur. One more T4. Akash. And the last bike of the group. Arvind. चला बाइकर्स लाइंड अप आहेत, निघूयात. तर राईडला सुरुवात झालेली आहे. एजाज इज लीडिंग द वे. इकडनं जायचं आहे वाकडवरून पडवायचं आहे हायवे आणि मग सातारा हायवेला आम्ही सगळे लागू. ॲक्च्युली 7:30 थोडासा उशीर झाला पण हरकत नाही. सगळे लोक यायला थोडासा वेळ गेला. चला ग्रुप राईडचा पण एक्सपिरियन्स घेऊया. चला सगळ्या गाड्या पोहोचलेल्या आहेत हायवेला. दिस इज लुकिंग सो नाइस. सो दिस इज वेअर द रियल फन लाइट्स and the Triumph hits the highway. चला गाडी थोडी हाय स्पीड टेस्ट करूया. ॲक्च्युली आपल्या इकडचे जे हायवे आहेत ना, इट्स नॉट अप टू द मार्क. स्मूथ नाही आहेत, ट्रॅफिकचा इश्यू आहे. थोडा जरा रस्त्याचा मोकळा स्ट्रेच लागला की मग जाऊन पुढे थोडं हाय स्पीड टेस्ट करता येईल. चला सो स्क्रॅम्बलर XCला लावलेलं जे टायर हगर होतं ते नेमकं पडलं हाय स्पीडमध्ये. नशीब त्याची गाडी कोणावरून गेली नाही. तो एजाज गेला आहे परत हायपर रायडरचं टायर हगर घ्यायला. ते ॲक्च्युली निघतानाच बरंचसं हालत होतं पण असं मध्ये पडेल असं अपेक्षित नव्हतं. व्हेरी बॅड. कातरचं नवीन टनेल आलेलं आहे आणि कोण म्हणतं नजारे बघण्यासाठी लडाखला जायची गरज आहे. हिमालय असेल भारी पण आपला सह्याद्री काही कमी नाही आहे. बघा सगळं हिरवळ आहे, ऊन पडलेलं आहे, एक फ्रेश हवा आहे. आपल्याकडे ऑक्सिजनची कुठली कमतरता नाही आहे. सो खूप भारी वाटते. वा
नारायणपूर फाटा जो आहे, इकडनं केतकावळेचं जे प्रति बालाजीचं मंदिर आहे ते पण खूप फेमस आहे. आणि इथे येता येता निसर्गाने जरा रंग पालटलेत. इकडे जरा पावसाचं वातावरण दिसते. नशीब चांगलं आहे की मी पॅन्ट वगैरे घालून रेडी आहे. जर मध्ये पाऊस आलाच तर फार फार तर आपल्याला जॅकेट घालावं लागेल. दॅट्स इट अँड वी आर रेडी. बघूयात पाऊस येतो की काय येतो. ॲक्च्युली काय होतं ना, आपल्याकडे जरी पाऊस नसेल ना तरी सातारा साईडला थोडासा पाऊस लागतो. इकडे कायमच पाऊस असतो, थंडी पण फार असते. चला बघूयात काय नक्की. पण ग्रुपमध्ये राईड करायची मजा जरा वेगळी आहे, एस्पेशली सगळ्या ट्रायम्फ असतील तर. मागची जी राईड होती त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या गाड्या होत्या, सो प्रत्येक गाडीची चालण्याची पद्धत, इंजिनची कॅपॅसिटी, स्पीड याच्यामध्ये थोडा फरक पडतो. वेन यू हॅव द ऑल ट्रायम्फ ना, ऑल बाईक्स आर इक्वली लाईक इक्वल इंजिन स्पेक्स आहेत, इक्वली पॉवरफुल आहेत. इट ऑल बॉईल डाऊन टू द स्किल ऑफ द रायडर, दॅट्स इट. बाकी काही फरक नाही. हां T4, there you go, the speed. ग्रुपमध्ये एक स्क्रॅम्बलर XC पण आहे ना, विच इज लाईक व्हेरी रेअर. ही शक्यतो जास्त दिसत नाही कारण एकदम न्यूली लॉन्च आहे. येस, स्क्रॅम्बलर आहे, स्क्रॅम्बलर XC पण आहे, स्पीड पण आहेत आणि T4 सुद्धा आहे. सो ऑल द 400cc ट्रायम्फ बाईक्स आर हिअर. आपण काय करूयात, एकदा हॉटेलवरती पोहोचल्यावरती ना ब्रेकफास्टला इथे विल डू अ राऊंड ऑफ इंटरव्ह्यू. प्रत्येकाची काय मतं आहेत, त्यांनी काय चूज केली ट्रायम्फ, त्यांना काय आवडलं, कुठली गोष्ट आवडत नाही आहे, कुठले मेजर इश्यूज त्याच्यामध्ये आहेत का, या सगळ्या गोष्टी जरा गप्पा गोष्टी करताना जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. नदीवरचा पूल आला आणि पुणे जिल्ह्यातनं साताऱ्यामध्ये एंटर करूयात. सातारा चला, राजधानी सातारा. मला आहे गाडीचा नाद. समोर दिसतोय बैलगाडा, छकडे आहेत वाटते, छकडे. येस, कुठला तरी नाद असला पाहिजे आपल्याला, नाही तर मग आयुष्यामध्ये येऊन काय केलं तर काहीच नाही. तर आत्ता आपण आहोत महाबळेश्वरच्या रोडवरती, वाई, पाचगणी आणि महाबळेश्वर. आणि ह्या रस्त्याचं काम चाललेलं आहे. जनरली 4 व्हीलर इकडनं अलाउड करत नाही आहे, राईट टर्न जो आहे तिकडे. पण 2 व्हीलर असल्यामुळे आम्ही म्हटलं जाऊ द्या, मॅप्रो गार्डनलाच जायचं आहे, फार लांब नाही आहे. सो त्यांनी अलाउड केलं. संडे असून डीमार्टला गर्दी नाही आहे. इट्स अ रेअर साईट. इथं डीमार्ट तर म्हणजे कधीही जा तुम्ही, गर्दीच लागते. चलो, याच्या पुढे जावं लागेल. चला, वाईचं मॅप्रो गार्डन आलेलं आहे. आपलं डेस्टिनेशन ऑन द राईट हँड साईड. आणि मॅप्रो गार्डनला एक सुपर बाईकवाल्यांचा ग्रुप आला आहे. निंजा आहेत, ZX6R सुद्धा आहेत आणि लाईनने साधारणतः 20 बाईक्स असतील. चला एकदा क्लोजर शॉट घेऊयात. येस, निंजा. ओके, दिस इज लाईक कावासाकी ग्रुप आय गेस. येस, निंजा आहे 650. हो, व्हेरसिस. Nice. This is 300, I guess. Honda Shine सुद्धा आहे. This is a ZX4R. All time favorite. Z900.
6R. Okay, Ninja 300, V900, one more 6R. Ninja 1000, rare model. Okay. Mostly Ninja 650 जास्त आहेत. स्ट्रीट ट्रिपल. चला ट्रायलची एक गाडी आहे म्हणायचं. And the Z900. This is KTM. This is KTM Adventure, I think, that 2024 model. One more Ninja. Okay, there is one RTR Apache as well. And the all-time favorite, the Z900, the mighty one. Yeah, this is all Kawasaki group. It's so nice. आणि सगळ्या बाईक्स जे आहेत ते एकदम लाईनमध्ये थांबलेल्या आहेत. कावासाकीचा जो ग्रीन कलर आहे दॅट इज डॉमिनेटिंग हिअर. व्हेरी नाईस. ड्रीम फॉर बायकर्स. हां वा. आणखी काय पाहिजे संडेवाला. तुम्ही तुमच्या बाईक घेऊन राईडसाठी आलाय आणि यू गेट अ सुपर बाईक ग्रुप हिअर. लाईक अ ड्रीम कम ट्रू. चला बाईक बघून पोट भरलं नसेल तर जरा पोटामध्ये काहीतरी ढकलूयात. मॅप्रो गार्डनच्या आत आल्या आल्या एक विस्तीर्ण हॉल आहे आणि इथे मॅप्रोचे सगळे फ्लेवर्स असतात ना. आय थिंक पेरू डॉमिनेट करतोय. पेरूचा आवाज सुचला इथे सगळा. ओके चला एक सोफा पकडूयात आणि बसूयात. का माहिती नाही पण इथे आल्यावरती जरा गरमी जाणवायला लागली. ओके सगळे बायकर्स बसलेत. से हाय. चला थोडा वेळ रेस्ट करून आता चाललोय फूड कोर्टमध्ये. एवढा पाऊस असून पण इथे गरम का होतंय आय डोंट नो. बऱ्यापैकी गरम होत आहे. काही लोकांना नशीब आजमावायचंय. अरे बापरे मॅडम प्रो आहे. ए मॅडमला सांगा हम लोग हम लोग 150 देते उनको ही बोलो खेलने को. चलेगा मैम. खेलने का भाई लोग. कौन खेल रहा है क्या. मैं खेलता हूँ. खेलो. अरे मेरा भी एक सर का भी एक. चलो चलो फन मतलब टाइम. ये ढूंढ रहे हैं कोई तो चाहिए. इसके लिए बोल रहा है. इशारा ही काफी. इंस्टाग्राम पे देखा था वो छोटा बच्चा मम्मी डालती जाता नहीं है बच्चा तो देख जोर से. ट्रायल कर लो एक बार. एक ट्रायल कर. हाँ एक कर लो नहीं मैं. ट्रायल है ना. स्टेप बैक स्लोली. ट्रायल है ये तो नहीं. नहीं गया तो ट्रायल है. ऐसे घुमा के डालो रिटर्न. ऐसे कर ट्रायल है ट्रायल. वो जंप कर जाएगा. बाहर ही आ जाएगा. चलो ट्रायल ऊपर मारना आ गया हुआ.
चलो अभी क्या अभी फाइनल। चलो 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 गया। अरे यार वन मोर दिख रहा हो तो वो तो 100% भारी आएगा। नहीं आता। अब एक जास्त हो गया ये। अरे ज्यादा प्रेशर ले लिया। ये नो कौन था? और ग्रिप पकड़ता है हाथ में तुम्हारे बोले। एक नंबर। चलो सॉफ्टवेयर लेके जाएंगे भाई लोग। पिलियन जाएगा। कवर और प्रेशर बढ़ गया तुम पे भाई। वो ब्लैक पांडा चाहिए अपने को। एक बार ले लो। देख लो पहले डिसाइड कर लो कौन सा। मैम को पूछो पांडा कौन सा पसंद है। मतलब रिटर्न आएगा। चलो अरे पहले वाला सही था। करकाव काय मॅडम काय लिव कोरॅको कोरॅको ब्लू कोरॅको ट्राय करूया स्वीट सगळं ते इथे पिताना चांगलं वाटतं घरी घेऊन गेल्यावरती जात नाही ते हा कुठला मिळतो ना मिंटवाला बेटर आहे स्वीट गोष्टी ट्राय केल्यावरती आता ट्राय करूयात खाकरा ॲप्रो गार्डनची एक चांगली गोष्ट काय माहिती आहे प्रॉडक्ट्स भरपूर अवेलेबल आहेत आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला टेस्ट करायला अवेलेबल आहे घ्यायचं असू नसू टेस्ट तर नक्की करा चला खाकरा ट्राय करूयात तर आम्ही आहोत मॅप्रो गार्डनमध्ये आणि इथे सगळे ट्रायम्फवाले ओनर्स आहेत
सो आपल्याकडे ट्रायम्फ स्पीड 400 सुद्धा आहे, T4 आहे, स्क्रॅम्बलर सुद्धा आहे, स्क्रॅम्बलर XC सुद्धा आहे. तर आता आपण फक्त आपल्या ओनरला विचारूयात की त्यांना अशी कुठली गोष्ट आहे बाईकमधली जी आवडली आणि त्यांनी ट्रायम्फ घ्यायची चॉईस केली किंवा बाकी कुठल्या न गाड्या घेता ट्रायम्फ घेतली. चला फर्स्ट आपल्याबरोबर आहे निरंजन. माझ्याकडं स्पीड 400 आहे, क्रोम कलर कस्टमाइज केलेला आहे मी. 2025 की 24चा मॉडेल आहे, सप्टेंबरमध्ये घेतलेला मी. ती मी अरविंद सरांकडून घेतलेली. बेस्ट सर्व्हिस दिली ती त्यांनी मला. आणि प्लस सगळ्यात भारी एक गोष्ट आहे की या बजेट सेगमेंटमध्ये ही बाईक बेस्ट आहे. कुठलं असं फीचर आहे बाईकचं की सगळ्यात जास्त आवडतं? ब्रेकिंग सिस्टीम सगळ्यात बेस्ट आहे. ब्रेकिंग जे आहे ती सगळ्यात चांगली. 100 स्पीडमध्ये असेल तुम्ही आणि जर अचानक काही होतं आहे पुढं तर तुम्ही एवढा बेस्ट ब्रेक देऊ शकता. म्हणजे कंट्रोल चांगला आहे, कंट्रोल लय बेस्ट आहे. ओके. सो निरंजनला आवडली आहे ब्रेकिंग स्पीड 400ची म्हणून त्याने स्पीड 400 घेतली. चला नेक्स्ट ओनर. ओके नेक्स्ट वन हमारे साथ है तनवीर भाई. इन्होंने रिसेंटली लिया है, कौन सा गाड़ी लिया आपने? स्क्रैम्बलर XC. ओके स्क्रैम्बलर XC जो नया लॉन्च है वो बाइक उन्होंने लिया है और उनसे पूछते हैं कि उनका एक्सपीरियंस कैसा था और एक फीचर बताना जो आपको बाइक में अच्छा लगा इसके लिए आपने वो ट्रायम्फ स्क्रैम्बलर XC लिया. लेने के पहले एक्चुअली मैंने बहुत ट्रायल एंड टेस्टेड किया. सबसे पहले मैंने ESD का लिया, मेरा ESD का प्लान बन रहा था. ओके उसको जब ट्रायल किया तो मुझे जो पावर हिट मिलना चाहिए था वो नहीं लगा. करेक्ट. देन उसके बाद मैंने 650 जो इसका बियर ग्रिल्स है एनफील्ड का वो भी ट्राई किया. बियर 650 वो भी चला के देखा बट वो कॉन्फिडेंस नहीं आ रहा था. उसके पहले इन दोनों से पहले मैंने ट्रायम्फ चला के देखा था. ओके तो XC चला के देखा तो मुझे थोड़ा कंफर्ट था, कंफ्यूज था. बट मैं अगेन वापस मैंने तीनों सेम डे पे ट्राई करके देखा. वापस मैं आया ट्रायम्फ पे, उसको मैंने पहले उसका पावर टेस्ट किया. देन उसका क्योंकि मेरा डेली पुणे में 70 से 80 किलोमीटर का कम्यूट रहता है. तो मुझे डेली ट्रैवल के लिए मुझे देखना था कि गाड़ी मेरे लिए फिट बैठेगा नहीं. और सबसे अच्छा मुझे लगा उसका जो हाइट है वो काफ़ी अच्छा है. तो मुझे वो लगा कि वो बैलेंसिंग और इनके लिए बहुत बेटर रहेगा. आपका हाइट भी अच्छा है ना, तो स्क्रैम्बलर XC के लिए हाइट होना इज वेरी इंपॉर्टेंट. दैट इज वन क्राइटेरिया. और आपको राइडिंग पोजीशन उसका बहुत राइडिंग पोस्चर बहुत ही उसका प्यारा लगा. प्लस कंट्रोलिंग में जो उसका बहुत ही बढ़िया लगा. जब मैं 80-100 पे भी मैंने उसको चलाया और कंट्रोल किया तो बहुत अच्छा लगा. दूसरा जो उसका फिनिशिंग था, सब गाड़ियों का मैंने चेक किया, बिल्ड क्वालिटी और फिनिशिंग. ओके. और उसके बाद एक मेरा माइंडसेट था कि कभी अपग्रेड करना होगा तो ट्रायम्फ के पास वो ऑप्शंस है कि हम लोग कभी अपग्रेड कर सकते हैं. तो यही रीज़न था कि जो मार्केट में बेस्ट है इस प्राइस में, इस सेगमेंट में, वही चूज़ किया. ओके. तो इनको बिल्ड क्वालिटी अच्छा लगा, राइड क्वालिटी अच्छा लगा और इनको कंट्रोलिंग भी अच्छा लगा. तो इन्होंने इसके लिए लिया ट्रायम्फ स्क्रैम्बलर 400 XC. एक बहुत अच्छा पॉइंट मुझे लगा, एजाज सर ने और इनके साथ वहाँ पे उत्कर्ष जी थे, उन दोनों ने बहुत ही अच्छा सपोर्ट किया और बहुत अच्छा गाइड किया. उसी की वजह से मेरा सेम डे प्लान बना, सेम डे बुकिंग करके मैं निकल गया. तो वो एक गाइडेंस होना बहुत ज़रूरी है, सही गाइडेंस. ओके. तो एजाज सर जो देख रहे हो, दिस इज़ द एजाज. और ये जो बाइक है, मैंने भी बाइक इन्हीं से लिया था. इन्होंने मुझे स्पीड 400 दिया था. तो ही इज़ रियली गुड. सो इफ़ यू आर लुकिंग टू बाय एनी ट्रायम्फ बाइक, ट्रायम्फ चिंचवड, कॉन्टैक्ट एजाज. उसका कॉन्टैक्ट नंबर मैं मेंशन कर दूंगा. Perfect, sir. Have a nice day. Thank you. Okay, next one we have Sarthak, who is the owner of Speed 400 MY25. Okay, so इन्होंने 2025 में MY25 का Speed 400 लिया. उनसे पूछते हैं what's his experience और फिर इन्होंने ये क्यों लिया. मैंने लिया था नवंबर में 2024 के. तो उस टाइम आई वाज कंसिडरिंग अपना X440, गुरिल्ला 450 और हाइनेस 350. तो ये सब कंसिडर कर रहा था. फिर ट्रायल तो सबका लिया, टेस्ट ड्राइव वगैरह, और 3-4 महीने तक चला था अपना. एजाज भाई भी थे अपने साथ. तो स्टार्टिंग लंबा प्रोसेस था. बहुत लंबा था, 4 महीने तक चला था. क्योंकि क्या पहला बाइक है तो नया बाइक भी सीखा था, तो टाइम लगा काफ़ी. फिर सबका टेस्ट ड्राइव लेने के बाद एक तो अपना फील जो है, जो बोलते हैं प्रीमियम और थोड़ा स्मूथ, जैसे अपना गुरिल्ला वगैरह अच्छे है बट उसका वाइब्रेशंस बहुत ज़्यादा है. करेक्ट. इसका रिफाइनमेंट फील होता है मुझे, मतलब स्पीड 400 का चलाते टाइम. तो रिफाइंड इंजन था, इसके लिए यू चूज द स्पीड 400. और एक मेन प्लस पॉइंट जो मुझे लगा कि जो अपना ट्रैक्शन कंट्रोल है इसमें, और सिंस मेरा फर्स्ट बाइक है जैसे बताया मैंने, तो उसमें मुझे था कि सेफ्टी तो एक प्रायोरिटी रहना चाहिए.
सो ट्रैक्शन कंट्रोल इज़ द वन फीचर दैट सार्थक लाइक, और फिर इसके लिए उन्होंने चूज़ किया स्पीड 400। थैंक यू। And second best feature. ओके, सेकंड, वन मोर। It's not about the bike, but the sales team. ओह एजाज भाई, before भाई the- एजाज भाई आपके बहुत Fan चाहने following वाले तो मिल है। रहे हैं, तो यस। नहीं, बिफोर मतलब डिलीवरी से पहले, डिलीवरी के बाद So कस्टमर he provided a really good support, right? He make sure कि आपका जो चॉइस है वो रहे और पूरा प्रोसेस स्मूथली फॉलो किया, राइट? डेफिनेटली यस। चलिए, थैंक यू। तो नाउ वी हैव वन मोर ओनर, इट्स मोहम्मद सिराज, नॉट द बॉलर, अलग हुआ है, राइडर मोहम्मद सिराज। सो आपके पास कौन सा बाइक है? मेरे पास अभी फिलहाल T4 है। ओके, ही इज द ओनर ऑफ स्पीड T4। और कब लिया था आपने? मैंने जैन लिया था, जैन। ओके, जैन 2025, सो लाइक 6-7 मंथ ओल्ड बाइक है। एंड व्हाट इज द वन रीजन दैट यू चूज द स्पीड T4? मैंने जब बाइक राइड ली थी तो कंपेयर किया था, मैंने 3 बाइक्स अपने चेकलिस्ट में रखे थे। एक हंटर रखा हुआ था और इसके अलावा एक मैंने जावा का एक रखा था 42, एंड देन मैंने ट्रैम्प का एक टेस्ट राइड लिया था। और कंपेरेटिवली मुझे इसका ब्रेकिंग सिस्टम, इसका जो पिकअप है, वो सारी चीज़ें बहुत ही अच्छी लगी, है ना, कि जिससे मैं बहुत अच्छे से कंफर्टेबली राइड कर पा रहा था। मैंने बाकी गाड़ी के साथ थोड़ा बहुत स्ट्रगल कर रहा था, जैसे कि राइडिंग पोस्चर को लेके हो गया। अगर आप बैठते हो क्या बोलते हैं, हंटर पे बैठते हो, तो उस पर बैठोगे तो लाइक योर हमेशा आप एग्रेसिवली नहीं चला सकते, थोड़ा कमिटेड है उसमें। तो मेरा कैसा था कि मेरे को सिटी राइड करना है, मेरे को ऑफिस टू होम कमिट करना है, डेली कमिट के लिए यूज़ करना था, तो उसके हिसाब से मुझे काफ़ी कंफर्ट बाइक ट्रैम्प T4 लगी, तो मैंने उसे चूज़ किया। राइडिंग पोजीशन अच्छा लगा। राइडिंग पोजीशन हंटर तो कंफर्टेबल यार, हंटर में पावर नहीं है, ये तो मैं भी मानता हूँ। हंटर अगर आप T4 चलाओगे, यू विल फील कि हंटर क्यों नहीं लेना चाहिए, करेक्ट, राइट? ऑफ कोर्स। ओके, थँक यू। ओके, नेक्स्ट आपल्या बरोबर आहे चिराग। तर चिराग, तुझ्याकडे कुठली बाईक आहे? माझ्याकडे आहे स्पीड 400 ओके, ही इज अनदर स्पीड 400 ओनर। MY25चं मॉडेल आहे ओके, आणि त्याच्या मागे घेण्याचं कारण असं आहे की सगळ्यात जास्त स्टेबल मला स्पीड 400 वाटली, आणि बाकीचे पण मी बरेच ऑप्शन बघितले 400cc जे की मी नावं नाही घेणार, पण तुम्ही समजू शकता। नाही, इट्स ओके, लाईक प्रत्येकाला जर घ्यायचं असेल, कोण घेतं? गुरिलाचा ऑप्शन असेल तुमच्याकडे, यू कॅन गो फॉर 390 पण बघितली मी, KTM 390, येस। जी स्टेबिलिटी मला स्पीड ऑफ 400 ने दिली ती कोणीच नाही दिली, आणि त्यात ज्या मार्केटमध्ये जी प्राईस आहे तेवढं सगळ्यात जास्त फीचर देणारी मला वाटतं ही एकच बाईक आहे। येस, सो फीचर्स खूप जास्त आहेत, फीचर्स खूप जास्त आहेत, स्टेबिलिटी खूप चांगली आहे, नो व्हायब्रेशन्स, 140 घ्या 150 घ्या, हँडल बारला बिलकुल व्हायब्रेशन येणार नाही। येस, सो या सगळ्या गोष्टी त्याला आवडल्या म्हणून त्याने चूज केली स्पीड 400। ओके, थँक्यू चिराग। तर आपल्याबरोबर आहेत मयूर दौंडकर, हे आपले गाववाले आहेत, राजगुरुनगरचे, आणि यांच्याकडे आहे स्क्रॅम्बलर 400X। येस मयूर, तर तू स्क्रॅम्बलर का चूज केली? स्क्रॅम्बलरमध्ये टॉर्क 37.5 Nm टॉर्क आहे त्यात, बरोबर, आणि त्याचं ट्रॅक्शन कंट्रोल आहे स्क्रॅम्बलरमध्ये, प्लस ओव्हरटेक करायला एकदम स्मूथली ओव्हरटेक करते, करेक्ट, अजिबात असं म्हणजे लोड वाटत नाही, इझी मुवमेंट होती, आणि मनोर करायला एकदम स्मूथ आहे अशी, हँडलिंग एकदम इझी, खूप छान खूप छान। ओके, सो या 3 गोष्टी आवडल्या। हो, आणि स्क्रॅम्बलर एक्स बरोबर आणखी कुठली बाईक कन्सिडर केली होती दुसरी? हिमालय केली होती मी, हिमालय 450। हिमालयाचं थोडंसं वेट जास्त होतं, ही एकदम लाईट वेट वाटते, वेट आहे पण एकदम स्मूथ आहे। सो लाईट वेट, फीचर, पॉवर, या सगळ्या गोष्टी आवडल्यामुळे मयूरने घेतली आहे स्क्रॅम्बलर 400XC। थँक्यू। ओके, नाउ वी हैव वन मोर ओनर, आकाश, और इनके पास स्पीड T4 है। तो आपने स्पीड T4 कब ली थी? मैंने अभी कुछ 20 दिन पहले 10 जुलाई को मेरी, सो ही इज द लाइक न्यू बॉर्न चाइल्ड इन राइडिंग। अभी 20 दिन पहले उन्होंने स्पीड T4 ली है। और बाकी कौन सी बाइक चूज की थी, मतलब यू आर कंसिडरिंग कि कंफ्यूज थे T4 लेना है या दूसरा कोई लेना है? मैं स्पीड के साथ कंफ्यूज था थोड़ा। ओके, पर मेरा एक्चुअली क्या था सीन की स्पीड मैंने चलाई है, मेरे दोस्त के पास थी, तो सिटी में ना उतनी निम्बल नहीं है जितनी स्पीड T4 है। ओके, ठीक है, सिटी के लिए T4 स्पीड से भी ज़्यादा बेटर है अगर आप सिटी में यूज़ करो। और मेरा कैसा है कि मैं मोस्ट ऑफ द टाइम सिटी में ही यूज़ करने वाला हूँ हम लोग, ठीक है, सिटी में ही हमारा डे टू डे ऑफिस राइड है ना, वीकेंड पे गेट अवे होगा थोड़ा, तो उसके लिए चल लेगा, चला लूँगा। तो ऐसा है, मोस्टली वही था। अरे यार ये हंस रहा, इसका ये मतलब है ही इज हैप्पी विद हिज T4। ओके आकाश भाई, थैंक यू। ओके, नाउ वी हैव ऑल द राइडर्स लाइंड अप, एंड अभी हमारे साथ है एजाज भाई
और अरविंद सर। तो अरविंद सर जो है वो डील करते हैं बिग बाइक्स में। इफ़ यू हैव एनी रिक्वायरमेंट फॉर ट्रायम्फ बिग बाइक लाइक द टाइगर या फिर स्ट्रीट ट्रिपल या फिर ट्राइडेंट या फिर जो भी बड़ी बाइक्स है ट्रायम्फ की, इफ़ यू आर लुकिंग फॉर कॉन्टैक्ट अरविंद सर। फील फ्री टू कॉल मी। अरविंद सर का नंबर भी मैं दे दूंगा। इफ़ यू हैव एनी रिक्वायरमेंट ही इज़ अवेलेबल ऑलवेज। यस एनी टाइम। एंड वी हैव एजाज भाई, इनसे तो आप मिल चुके हैं, बट ही डील्स विद द स्मॉल बाइक मतलब ऑल द 400 सीरीज। इफ़ यू आर लुकिंग फॉर एनी 400 बाइक्स कॉन्टैक्ट एजाज भाई। चलो निकलते हैं नेक्स्ट राइड पे। बाय बाय, राइड सेफ, टेक केयर, बाय 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 बाय।